तर मदर्स डेच्या दिवशी मी माझं चॅनल स्टार्ट केलं 2018 मध्ये. I just completed my 10th grade in school and venturing into the world of YouTube. त्यानंतर आम्ही स्किट्स करायला लागलो. स्किट्सला तेवढा रिस्पॉन्स नाही भेटला, म्हणजे भेटलाच नाही म्हणू शकतो आपण. आणि मला टीम मेंबर्सने सांगितले की काही नाही, तू फक्त तिथं जा, फोन घेऊन असं सेल्फीमध्ये आणि व्हिडिओ कर आणि तुला जे जे दिसतंय ते तू बोल. आणि मग त्या गोलाईमध्ये गेले. हमारे गोलाई को 16 रस्ते है आणि ये हर रस्ते पे अलग अलग बिझनेस चलता है असं तसं म्हणून. आणि जेव्हा मी तो व्लॉग शूट केला आणि ज्यावेळेस मी अपलोड केला तर मला वाटतं विदिन 8 डेज काहीतरी, फक्त खूप कमी वेळामध्ये ना 50,000 व्ह्यूज गेला. आणि त्यावेळेला मी म्हणजे शॉक. आणि लोकांची प्रतिक्रिया पण खूप छान होती की अरे आपलं लातूर तुम्ही दाखवताय. कारण लातूरमध्ये असं कधीच व्लॉग कोणी नव्हता केला किंवा लातूर असं शूट करून कुठल्या सोशल मीडियावर अपलोड नव्हतं झालेलं आणि ते आपण केलं. आणि मग नेक्स्ट व्हिडिओ आम्ही शूट करायला गेलो. मग आम्ही असेच बरेच जवळचे ठिकाण कवर केले, जसे की खडोशाची लेणी आहे, बीड आहे, धारूरचा किल्ला आहे, परत असे म्हणजे बरेच ठिकाणे. परत इथलेच कुठले रेस्टॉरंट्स आहेत ते केलं किंवा स्ट्रीट वेंडर्सचे शूट्स आम्ही केले. कोलॅब आम्ही मराठी किड्यासोबत पहिलं केलं. आणि मी खूप म्हणजे ना मला मराठी किडा तेव्हा ना असा सेलिब्रिटी म्हणजे तो आहे, आपण नाही म्हणायचं, तो आहेच सेलिब्रिटी. मित्रांनो, तर सूरजने जेव्हा आमचा म्हणजे व्हिडिओ झाला त्यावेळेस त्याने माझ्यासोबत प्रँक पण केला. खूप भन्नाट प्रँक होता, खतरनाक होता तो प्रँक. कारण त्याने मला रडवलं चक्क. आणि लोक पण त्याला एवढे कमेंट्स करायला लागले ना की तू आमच्या मेघा ताईला रडवतोस का, असं तसं. ते बघून मला खूप भारी वाटायचं. म्हणजे त्याने मला प्रँक केलं. मी त्याला काहीच म्हणले नव्हते. कुठल्या तऱ्हाचा का नंबर मागितले होते, हाय का म्हणून, सेलिब्रिटीचा. आणि त्यावेळेस आमचे टीम मेंबर ना असे शूट बी करायलेत. आणि म्हणजे मला इतकं बी कळलं नाही की ते प्रँक असेल किंवा काय. सर कंटिन्यू शूट करायले. आणि शेखर अंकल पण वाजलाय की अरे इसने तो खतरनाक प्रँक कर दिया, म्हणजे एकदम एंडला. तर मग आणि सरचे फ्रेंड आहेत शेखर अंकल. आणि मुकेश दादा पण होता. आणि मुकेश दादा काय म्हणतोय पुन्हा मला कळलं तर, पण मला वाटलं असं कशाला म्हणेल. मी महापूरला गेलेली आणि महापूरच्या आजीसोबतच्या गप्पा ते म्हणतात माय तू किती वर्षाची आहेस. आणि माझं आन्सर खूप म्हणजे वेगळं होतं. आणि ते आजीसोबतच्या एक गप्पा मला खूप जास्त आवडतात बरं. आणि त्याच्यानंतर एक शेतामधलं कोविडचं बरं. कोविडमधलं कसं झालं की आम्ही ठरवलं की कोविडमध्ये बाहेर नव्हते निघू देत. मग आम्ही काय केलं, आम्ही शेतामध्ये गेलो. आणि शेतामध्ये जाऊन झुणका भाकरची रेसिपी आम्ही बनवली तिथे जाऊन शेतामध्ये. आणि त्याबरोबरच मी नॉनव्हेज लवर म्हणून असं होतं की आपण तिथं चिकन बिर्याणी किंवा चिकनची भाजी भाकरी करून खायचं आणि यायचं. पण शूटसाठी झुणका भाकर करायचं, जस्ट शूट करायचं म्हणून केलेला. असं काही नव्हतं की नॉनव्हेज आम्ही बनवतो तर करायचं. जस्ट आम्ही एक्सायटेड होतो आणि तिथं सहज सगळं होतं म्हणून आम्ही केलं. मग त्याच व्हिडिओला मित्रांनो मिलियन्समध्ये व्ह्यूज गेले. आणि आम्ही शॉक, म्हणलं काय झालं. आणि तिथं बैलपोळ्याचा व्हिडिओ पण बनवलेला मुकेश दादाच्या शेतामधला. तिथं पण खूप भारी वाटायचं. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, मुकेश दादाच्या शेतामध्ये गेले होते. मग ते जांभूळचं झाड असते की जांभळाचं, त्याच्यावर चढले. पण डब्बा होता एक हातात. माझ्या मम्मीला लय आवडते म्हणून मी काय केलं, असं फ्लोमध्ये अशी खूप आगाव होते मी. आता पण आगावच आहे, पण आता थोडी कमी आहे. पण त्यावेळेस मम्मी काय केले, मस्त झाडावर गेले. सगळे म्हणाले ते बरं जाऊ नकोस. पण मी कुठं ऐकते, मी गेले वरती. आणि मग मी बघायला लागले. मग ते तोडले अर्धे. जे झोपमन खाली पडले का नाही, माझी पाठच गेली. तसं अजून बी दुखते माझी पाठ. ते खूप सीन खतरनाक होता. परत कोविडमध्येच आम्ही ना झोंबिवलीच्या टीमसोबत केलं. म्हणजे मला वाटतं मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ॲक्टर्ससोबत माझी भेट झाली. जशी की परशुरामी वैदही आहे, त्याबरोबरच ललित प्रभाकर, अमेय वाघ, आदित्य सरपोतदार, आणखीन जानकी वगैरे न्यू ॲक्टर्स होता त्यावेळेस. सोशल व्हिडिओज पण बरेच बनवलेत. जसं की मातोश्रीचं आश्रम आहे, तिथं वृद्धाश्रम आहे. आणि आम्ही तिथं गेलो आणि म्हणजे ना अक्षरशः मला डोळ्यामध्ये असं पाणी आलेलं त्यावेळेस की
आणि असं कसं कोण करू शकतं ना, की जे आईवडील आपल्याला जन्म देतात आणि आपण त्यांना असं वृद्धाश्रममध्ये कसं, म्हणजे जर ते तसे मुलं जन्माला येऊ नये खरं तर. आणि परत हॅपी इंडियन विलेज HIV सेंटर, बापरे तिथं पण गेले. पण ते लेकरं म्हणजे आपण खरंच खूप नशीबवान आहोत तेव्हा समजलं की बाबा आपल्याला तसं काही नाही आहे. कारण ते लेकरं एका मेडिसिनवरती जगत आहेत आणि तिथे रवी बाबटले सर त्यांना सपोर्ट करतात. खरंच त्यांना हॅट्स ऑफ सर. परत ना ट्रॅव्हल ब्लॉग्स पण खूप केले. जसं की आम्ही रत्नागिरीला गेलेलो, अरे वारे बीचला गेलेलो, वाव तिथला एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि पन्हाळ्याला गेलेलो आम्ही आणि पन्हाळा गडावरती गेलेलो. बापरे तिथं असं वाटत होतं की अरे छत्रपती शिवाजी महाराज इथून गेलेत आणि आपण तिथं जातो म्हणजे नशीबच आपलं. आणि खरंच मला परत एकदा जायचं आहे तिकडे. तुम्हाला माहिती का की मला वाटतं आत्तापर्यंतचा चॅनलवरती बेस्ट एव्हर व्हिडिओ असं म्हणू शकतो, सगळ्यात भारी व्हिडिओ आणि त्याच्यावरती सगळ्यात जास्त मेहनत केलेला व्हिडिओ तो म्हणजे सौताडाचा व्हिडिओ आम्ही केलेला. कारण त्याला ना म्हणजे व्हिडिओ फक्त एडिट करायला 5 दिवस लागलेले चक्क कंटिन्यूमध्ये तिथं. आमच्या तोंडात जर आम्हाला कोणी विचारलं ना की तुमचा बेस्ट व्हिडिओ, तर आम्ही लगेच पटकन माइंडमध्ये येतं की अरे सौताडाचा व्हिडिओ. आणि अजून एक होता व्हिडिओ की घोड्यावरचा व्हिडिओ. माझा एक इंटरव्ह्यू भाऊ कदमसोबत पण झालेला आणि त्यांच्या हस्ते माझा सत्कार पण झाला. ड्रीम होतं की मी मूवीमध्ये जावं आणि त्यावेळेस असं काही ठरवलेलं होतं, पण मला एक पुढून अपॉर्च्युनिटी आली की तू ओमी वैद्यसोबत करशील का. मी म्हटलं ओमी वैद्य, मी लगेच हो म्हणून टाकलं. कारण चतुर 3 इडियट्स म्हटलं कोणाला माहिती नाही ना, सगळ्यांना माहिती आहे. आणि थँक्स टू माय मम्मी खरंच खूप थँक्यू सो मच. आणि पप्पा थँक्यू की तुम्ही मला सपोर्ट केलात. सिस्टर्स माझ्या सपोर्ट केलात, मयुरी, मिताली, सम्राट, थँक्यू सो मच. आणि त्याबरोबरच माझ्या टीमला खूप थँक्यू, स्पेशली अभिलाष सर, खरंच थँक्यू सो मच. थँक्स टू लातूरकर. आणि महाराष्ट्रभर आपले व्हिडिओज बघतात लोक, तर तेही तुम्ही खूप छान सपोर्ट करता. थँक्यू सो मच. आता मी रडेन बरं, कारण खरंच म्हणजे कधी असं नव्हतं जाणवलं की आज जे मी टिपिकल गर्ल आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघताय ॲक्च्युअलमध्ये. थँक्यू. आजवर मी सगळ्यांना हसवते आणि आज माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं आहे खरंच. कारण ह्याच्या मागे आम्ही खूप मेहनत घेतली आहे. कारण 2018पासून आत्तापर्यंतही आम्ही सपोर्ट करतो आहे, तर खूप भारी वाटतं आहे. आणि सर्वांना परत एकदा खूप थँक्यू. तुम्ही मला इथंपर्यंत सपोर्ट केलात, असंच सपोर्ट कराल अशी अपेक्षा ठेवते. आणि थँक्यू, धन्यवाद. राजासजी महाले सौखे कुणा मिळाली. राजासजी महाले सौखे कुणा मिळाली. ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या.